आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी अगदी आनंदात उत्साहात देशभरात ही जयंती साजरी होऊ राहिली। त्यानिमित्त खासदार या नात्यानं मी सर्व समाज बांधवांना सर्वांना मी माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो। संध्याकाळी मोठी मिरवणूक निघते क्रांती चौकात, तिकडे पण भडकल गेटला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात। काय सांगाल, काय आव्हान कराल, काय सूचना? नाही, आज भडकल गेट इथं सकाळी अभिवादन सगळे करतात। क्रांती चौकपासून सगळ्या शहरात एक चांगल्या उत्साहात सगळेजण त्याच्या सर्व समाजाचे याच्यात मिरवणुकीत सहभागी होतात। मी एकच सांगेल की एक आपण शांततेत सर्वांनी ही जयंती पार पाडावी उत्साहात। अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हटले, नेमकं काय म्हणायचं? अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हणलो तर मला एक सांगायचं की मी हेच आवाहन केलं किंवा त्यांनी सांगावं 6 वर्षाच्या काळात मी हे काम केलं, मी ते काम केलं, हे मी बोललो। आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला की भुमरे साहेबांना MLD सांगावं। अरे जायकवाडीचं धरणच माझ्या इथे, त्याच्यामुळे मला शिकायची गरज नाही। काय मी कॅबिनेट मंत्री राहिलेले, 5 वेळेस आमदार राहिलेले, आता खासदार आहे, अजून तेच का भुमरेने हे सांगावं, भुमरेने ते। मी संसद भवनमध्ये गेलो आता आणि मग अंबादास दानवेने हे मला शिकू नये MLD क्युसेस, आमचं रोजचं काम आहे तिथे। किती क्युसेस पाणी आहे, किती MLD आहे, हे आमचं रोजचं काम आहे। जायकवाडी धरणच आमची इथे, हे आम्हाला शिकू नये, आम्ही त्यांना शिकू। दुसरा मुद्दा असा आहे की तुमचे सध्याचे पालकमंत्री संजय शिरसाट ते चंद्रकांत खैरेंना म्हणतात की त्यांच्यासाठी दार उघड आहे, तर खरंच उघड आहे का? चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे। कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ आहे, एक गद्दार आहे। मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही, आम्ही गद्दार आहे। तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे येता? तुम्ही आहे तिथंच राहा। मी कालच सांगितलं, आता तुम्ही घरी राहा। आता अनेक वर्ष तुम्ही पदं भूषले, आता दुसऱ्याला भूषून द्या। रिटायर झाले का? आता काय रिटायर नाही राहिलं काय? आता त्यांना काही सल्ला असेल? खैरेला सल्ला दिला ना, आता कालच सल्ला दिला मी एका प्रेसमध्ये की आता खैरेने आता अनेक वर्ष पदं भूषले, आता घरी बसावं, शांततेचं दुसऱ्याचं बघावं। आता खैरेला एंट्री नाही, खैरेला एंट्री नाही, कोणी काही म्हणून द्या, खैरेला एंट्री नाही। आणि भाजपचे राजू शिंदे हे देखील संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत, नेमकं काय? नाही, त्याबद्दल मला नाही बोला, भाजप मी नाही बोलू शकत। विरोधात लढलेले आहेत नाही, चंद्रकांत खैरेंना संजय शिरसाट ऑफर कशी देतात तुम्ही? हे मी नाही बोलू शकत, पण मी खासदार म्हणून सांगतो त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही। मी खासदार म्हणून सांगतो, आता पालकमंत्री काय बोलले मला माहीत नाही, पण खासदार म्हणून सांगतो की आम्ही त्यांना पक्षात घेऊ शकत नाही। नाही, दुसरा मुद्दा, अंबादास दानवे पण संपर्कात असल्याचे कोण कानावर येतात? हे मी फक्त तुमच्या माध्यमातून ऐकतो की अंबादास दानवे पक्षात येणार आहे, पण मला त्याची काही माहिती नाही। माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन। त्यांच्यासाठी दार उघड असेल? नाही, मी सांगतो आता सगळे होऊन गेलेलं आहे, आता निवडणुका झाल्या, सगळं काही झालं, आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहे सगळे। मला वाटतं आम्हाला गरज नाही कोणाची। मनपा निवडणुकीची तयारी सुरू झाली? मनपा निवडणुकीची तयारी आमची रोजच सुरू आहे। निवडणूक आली म्हणून आम्ही मिटिंग घेत नाही की तयारी करीत नाही की आम्ही आता निवडणूक आली मग मेळावा घ्यायचा, असं नाही। आम्ही रोजच तयारी, रोजच काम करतो, आमचं रोजच तयारी असते। आणि महानगरपालिकेवर आम्ही झेंडा फडकू एवढं सांगतो तुम्हाला। आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरती मोर्चा काढणार अशा देखील माहिती समोर येतात। त्यांना माहिती आहे आता पाणी हे अंतिम टप्प्यात, आता योजना आलेली आहे, पाणी मिळणार आहे। मग याचं कुठंतरी आपण श्रेय घेतलं पाहिजे, जनतेला दाखवलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी लई काम केलं। पण ज्यावेळेस आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी किती मिटिंगा घेतल्या? एखादी मिटिंग घेतली का? संभाजीनगरला आले का? त्यांनी अधिकाऱ्याची मिटिंग घेतली का? त्यांनी काय केलं ह्या योजनेसाठी मला सांगा, काय केलं त्यांनी? अरे हे जे घडलं, हे जे पाप आहे सगळं, हे झाकवण्यासाठी मोर्चा काढून राहिले। हे खैरेचं यांचंच पाप आहे सगळं। जे नागरिकाला आज पाणीचे हाल होऊ राहिले, तर हे सगळं खैरेचं त्यांचं पाप दाखवण्यासाठी मोर्चा काढून राहिले। मला एक सांगा, आता अंतिम टप्प्यात योजना आलेली, पाणी मी कालच सांगितलं 200 MLD पाणी भेटणार आहे, आणि आता थोडा दिलासा नागरिकाला भेटणार आहे। आणि थोड्याच दिवसात आणखीन
पाणी मुबलक मिळणार आहे. इतके दिवस हाल झाले. ही निवडणूकच लोकसभेची ही पाण्यावर झालेली आहे. काय त्याच्यामुळं त्याची काळजी आहे मला, कारण यांचं पाप आहे. आता यांचं पाप हे झाकवण्यासाठी हे मोर्चा वगैरे काढणार आहे, पण किती मोर्चे काढा काही करा, जनतेला माहिती आहे कोणामुळं हाल झाले. तुम्ही काही पाहणी वगैरे करणार आहात पाणी पुरवठा योजनेची? मी पाहणी करणार आहे. मी नेहमी माहिती घेतो. मी आणखीन एक मीटिंग घेणार आहे पुढच्या आठवड्यात, आणि माझं आयुक्ताचं आणि कलेक्टर साहेबाचं बोलणं झालं, आणि कॉन्ट्रॅक्टर, मी, आयुक्त आणि आपले सगळे पक्षाचे पदाधिकारी अधिकारी आम्ही सगळे मिळून आपल्या जायकवाडीच्या धरणापासून तर आपल्या फिल्टर प्लांटपर्यंत आणि शहरातले जे काही विस्तारीकरण आहे हे सगळं आम्ही पाहणी करणार आहे. मोठ्या प्रमाणात गळती लागलेली उभाटा गटाला काय सल्ला द्याल? मी सांगतो, उभाटा गटात वर महाराष्ट्र लेवलला दोघं राहतील. कोण? आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब, आणि संभाजीनगरला खैरे आणि दानवे, हे इतकेच राहणार आहे. किती? कोणी राहत नाही. काय संजय राऊत पण तुमच्याकडे येतात का? संजय राऊतची आम्हाला गरज नाही, आम्हाला कोणाचीच गरज नाही. आम्हाला आमची भरपूर आहे, आम्हाला गरज नाही. काय आम्हाला त्यांना घेऊन आमच्या पक्षाचं काय वाटोळ करायचं का? जसं तिकडं वाटोळ झालं. हा, आम्हाला त्यांना घेऊन म्हणजे आम्हाला त्यांची गरज नाही. आम्हाला आमचे कार्यकर्ते सक्षम आहे. आमचे कार्यकर्ते सगळे इमानीद्वारे काम करतात. जिल्हा परिषद असून द्या, पंचायत समिती असून द्या, महानगरपालिका असून द्या, परिषद असून द्या, याच्यामध्ये आमचा युतीचा झेंडा फडकणार. अजून काही विचारायचं असेल तर विचारा, कुठल्या बाबतीत विचारा. काय काल पौर्णिमा होती, हां, शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी असं शिंदे शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंनी टोला मारला. मला काय म्हणायचं, पौर्णिमा असून द्या, अमावस्या असून द्या, हे चांगले दिवस आहे. पौर्णिमाला आपण काय वाईट समजतो का? हा, पौर्णिमा, अमावस्या दिवशी आपण पूजा करतो, पौर्णिमा दिवशी पूजा करतो. मला एक वाटतं की हे चांगले दिवस आहे. येणारा दिवस हा चांगला आहे. त्यांच्या मनात थोडं चलविचल असती, पण आम्हाला काही येणारा दिवस काम करणारा हा चांगला दिवस आहे. पौर्णिमा असून द्या, नाही तर अमावस्या असून द्या, कोणता वार असून द्या, हा चांगला वार आहे. कोणता वार वाईट आहे मला सांगा. हा, वार वाईट कोणता आहे तुम्ही सांगा. बकरा छाट जाएगा असं संजय राऊत म्हणाले. आज हट है, कलकट है. मी काय म्हणतो, बकरा छाटने जाएगा, जिसने बात किया वो छट जाएगा. क्या? मागे 2-4 दिवसापूर्वी आपल्याकडे अवकाळी पाऊस मराठवाड्यात बऱ्या प्रमाणात झाला. संभाजीनगरमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात पंचनामे अजूनही बाकी आहेत, आणि मग शेतकऱ्यांचा पंचनामे मी ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो, बऱ्याचशा गावात जाऊन आलो. पंचनामे जे राहिले असते ते करायला सांगितले, पण मला वाटतं पंचनामे झालेले, पण राहिले असते तर ते करायला लावलेले. धन्यवाद.